नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी. आज इयत्ता 12वी इकॉनॉमिक्स या विषयाबद्दल आपल्याला चर्चा करायचं आहे. तर प्रकरण 9 आहे भारतातील नाणी बाजार आणि भांडवली बाजार या पाठाविषयी आपल्याला आजच्या तासाला चर्चा करायची आहे. तर पहिल्यांदा आपण प्रस्तावना पाहणार आहोत पाठाचं. वित्त हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मूलतः वित्त हे पैशाच्या व्यवस्थापनाशी संबंधित असते. यामध्ये व्यक्ती, उद्योग, संस्था आणि शासनाला विविध उद्देशासाठी आवश्यक असणाऱ्या निधींचा समावेश होतो. वैयक्तिक वित्त, औद्योगिक वित्त व सार्वजनिक वित्त असे वित्ताचे वर्गीकरण करता येते. निधी गतिशील करणे आणि निधीचे वाटप करण्यासाठी देशाची वित्तीय व्यवस्था जबाबदार असते. वित्त व्यवस्था देशाच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक असलेल्या संपत्तीच्या निर्मितीस मदत करते. भारतातील वित्त प्रणालीमध्ये वित्तीय संस्था, वित्तीय बाजारपेठ, वित्तीय साधने आणि वित्तीय सेवा यांचा समावेश होतो. अशा प्रकारे भारतातील वित्त प्रणाली ह्या विषयी आपण चर्चा करत असताना त्यामध्ये भारतातील वित्त प्रणालीमध्ये वित्तीय संस्था म्हणा, वित्तीय बाजारपेठ, वित्तीय साधने आणि वित्तीय सेवा ह्या गोष्टीचा समावेश होत असतो. वित्तीय बाजार हा वित्त प्रणालीचा एक महत्त्वाचा घटक आहे. या प्रकरणात आपण प्रामुख्याने वित्तीय बाजारांचा अभ्यास करणार आहोत. आता वित्तीय बाजारपेठेचा अर्थ आपण पाहणार आहोत. वित्तीय बाजारपेठेत रोखे त्यालाच बॉन्ड म्हटलं जातं, भाग त्याला शेअर्स म्हटलं जातं, व्युत्पन्न रोखे त्यालाच डेरिव्हेटिव्ह म्हटलं जातं, सरकारी रोखे, विदेशी चलन इत्यादी सारख्या आर्थिक मालमत्ताची खरेदी विक्री केली जाते. वित्तीय बाजारपेठा बँका, बिगर बँकिंग वित्तीय संस्था, दलाल, म्युच्युअल फंड, वटणावळ गृहे इत्यादी माध्यमातून चालतात. यामध्ये प्रामुख्याने नाणे बाजार व भांडवली बाजार या दोन भिन्न बाजारपेठांचा समावेश होतो. आता वित्तीय बाजारामध्ये नाणे बाजार आणि भांडवल बाजार ह्या गोष्टीचा समावेश होतो. प्रथमतः आपण भारतातील नाणे बाजार म्हणजे काय त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत. भारतातील नाणे बाजार आणि त्याचे अर्थ आपण पाहणार आहोत. बघा, नाणे बाजार म्हणजे अल्पमुदती कर्ज देणे व घेणे होय. हा सदृश्य पैशाचा किंवा प्रतिपैशाचा बाजार असतो, ज्यामध्ये अल्पकालीन साधने उदाहरण म्हणजे व्यापारी हुंडी, सरकारी रोखे, वचनपत्रे इत्यादीचा समावेश होतो. अशी साधने अत्यंत तरल, कमी जोखमीची व 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी मुदतीची परिपक्वता असणारी व सहज विक्रीयोग्य असतात. तुम्हाला माहित आहे म्हणजे ॲडिशनल माहितीमध्ये तुम्हाला माहित आहे का असं प्रश्न विचारलं जातं. तर काही वित्तीय साधनांचा इथे समावेश आहे. त्यामध्ये पहिला आहे रोखे. रोखे म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो, बॉन्ड्स. दीर्घकालीन निधी घेण्याचे साधन म्हणून कंपन्या किंवा सरकारद्वारे प्रस्तुत केलेले कर्ज साधन होय, त्यालाच आपण रोखे किंवा बॉन्ड्स असं म्हणतो. दुसरा आहे समभाग भांडवल, त्यालाच इक्विटी शेअर्स असं म्हणतो. समभाग भांडवल म्हणजे एखादी व्यक्ती किंवा समूहाने घेतलेल्या कंपनीचे समभाग होय. तिसरा आहे व्युत्पन्न म्हणजे डेरिव्हेटिव्ह. व्युत्पन्न म्हणजे वित्तीय प्रतिभूतीच्या संदर्भाने एखाद्या मूलभूत मालमत्तेचे मूल्य किंवा किंमत रोखे भाग, चलन व्याजदर, वस्तू इत्यादी मधून मिळवणे होय. त्यानंतरचं आहे सरकारी रोखे, त्यालाच काय म्हटलं जातं, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. सरकारी रोखे म्हणजे परिपक्वता कालावधीत परतफेड करण्याचे आश्वासन देऊन सरकारने प्रस्तुत केलेल्या कर्जाचे साधन होय. त्यानंतरचं आहे व्यापारी बिले, ट्रेड बिल्स असं म्हटलं जातं. वस्तूच्या देयकांमध्ये व्यापाराद्वारे काढलेली व स्वीकारलेली विनिमय बिले म्हणजे व्यापारी बिले होय. त्यानंतरचं आहे वचनपत्रे, प्रॉमिसरी नोट म्हणजे असे वित्तीय साधन ज्यामध्ये एका पक्षाने दुसऱ्या पक्षाला मागणीनुसार किंवा भविष्यातील तारखेला निश्चित रक्कम देण्याबद्दल दिलेले लेखी वचन दिले आहे. अशा प्रकारे वचनपत्राबद्दल सांगता येतं. ॲडिशनल माहिती आपण पाहिलेलो आहोत. तर आता भारतातील नाणे बाजाराची संरचना आपण पाहू. भारतातील नाणे बाजाराची संरचना आपण पाहणार आहोत. भारतातील नाणे बाजार हा दुहेरी स्वरूपाचा आहे. यामध्ये संघटित क्षेत्र व असंघटित क्षेत्र यांचा समावेश होतो. संघटित क्षेत्रामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक RBI, व्यापारी बँका, सहकारी बँका, विकास वित्तीय संस्था, गुंतवणूक संस्था, भारतीय सवलत व वित्तगृह म्हणजे DFHI यांचा समावेश होतो. तसेच असंघटित क्षेत्रामध्ये सावकार म्हणा, स्थानिक वित्तीय
पुरवठा करणाऱ्या संस्था त्यालाच बँकर्स म्हटलं जातं व अनियंत्रित बिगर बँक वित्त पुरवठा मध्यस्थ संस्था यांचा समावेश होतो. भारतातील नाणे बाजाराचे केंद्र मुंबई, दिल्ली व कोलकाता या शहरांमध्ये एकवटले आहे. त्यामध्ये मुंबई हे एकमेव प्रभावी नाणे बाजाराचं काय आहे, केंद्र आहे, ज्यामध्ये भारतातील सर्व भागांमधून पैशाचा ओघ येतो. पुढील तक्त्यावरून भारतीय नाणे बाजारातील संघटित क्षेत्राची कल्पना येऊ शकते. आता आपण भारतीय नाणे बाजारातील संघटित क्षेत्र पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, आता आपण भारतातील नाणे बाजारातील संघटित क्षेत्राबद्दल माहिती पाहायची आहे. पुढील तथ्यावरून आपल्याला भारतीय नाणे बाजारातील संघटित क्षेत्राची कल्पना येऊ शकते. तर बघा, संघटित क्षेत्रामध्ये 5 महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा समावेश होतो. एक आहे भारतीय रिझर्व्ह बँक, दुसरा आहे व्यापारी बँका, तिसरा आहे सहकारी बँक, चौथा आहे विकास वित्तीय संस्था, पाचवा आहे भारतीय सवलत व वित्तीय ग्रह ह्या मुद्द्यांचा समावेश होतो. तर असंघटित क्षेत्रामध्ये स्थानिक बँकर्स येतो, सावकार येतो, अनियंत्रित बिगर बँक वित्तीय मध्यस्थ संस्था ह्या गोष्टीचा त्यामध्ये समावेश होतो. तर पहिल्यांदा आपण संघटित क्षेत्राबद्दल माहिती पाहणार आहोत. भारतातील संघटित क्षेत्रात भारतीय रिझर्व्ह बँक, व्यापारी बँका, सहकारी बँका, विकास वित्तीय संस्था, भारतीय सवलत व वित्तीय ग्रह या संस्थांचा समावेश होतो. त्यांचे कार्य भारतातील सर्व आर्थिक क्षेत्रात चालते. भारतातील संघटित क्षेत्रातील रचनेबाबत चर्चा करूया. पहिला आहे भारतीय रिझर्व्ह बँक, ह्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. भारतीय रिझर्व्ह बँकाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर भारतीय रिझर्व्ह बँक RBI ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. हिल्टन यंग आयोगाच्या शिफारशीनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केली गेली. भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934 नुसार बँकेच्या मूलभूत कार्याला वैधानिक आधाराची तरतूद आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी खाजगी भागधारक बँक म्हणून झाली. भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयीकरण 1 जानेवारी 1949 रोजी झाले. हा नाणे बाजारातील एक महत्त्वाचा घटक आहे. आता मध्यवर्ती बँकेच्या काही प्रसिद्ध व्याख्या पाहणार आहोत आपण. मध्यवर्ती बँकेच्या काही प्रसिद्ध व्याख्या पाहणार आहोत. डॉक्टर M.H. बिकॉक यांच्या मते मध्यवर्ती बँक ही देशातील मुद्रा व बँकिंग संरचनेतील एक शिखर संस्था आहे. मध्यवर्ती बँक ही देशातील मुद्रा व बँकिंग संरचनेतील एक काय आहे, शिखर संस्था आहे. दुसरा प्राध्यापक W.A. शॉ यांच्या मते अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक होय. अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक होय. आता आपल्याला भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्ये पाहायची आहेत. तर विद्यार्थ्यांनो, आता आपण भारतातील नाणे बाजारातील संघटित क्षेत्रातील पहिला प्रमुख प्रकार होता भारतीय रिझर्व्ह बँक. आता आपण भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्ये पाहणार आहोत. त्यामधील पहिलं कार्य आहे चलनी नोटांची निर्मिती करणारी बँक. बघा, रिझर्व्ह बँकेकडे 1 रुपया व नाणी सोडून सर्व रुपयाच्या नोटा निर्माण करता येतात. 1957च्या किमान राखीव प्रणालीनुसार रिझर्व्ह बँकेला किमान 200 कोटी रुपये ठेवावी लागते. यापैकी 115 कोटी सोन्याच्या स्वरूपात आणि 85 कोटी परकीय चलनाच्या स्वरूपात ठेवले जाते. अशा प्रकारे चलनी नोटांची निर्मिती करणारी बँक हे काय आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेचं पहिलं महत्त्वपूर्ण कार्य आहे. दुसरं आहे सरकारची बँक. बघा, रिझर्व्ह बँक सरकारची सल्लागार आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून काम करते. ही केंद्र व राज्य सरकारच्या व्यवसायाचे व्यवहार करते, पैसे स्वीकारते आणि सरकारच्या वतीने देणी देते. तसेच सार्वजनिक कर्ज व्यवस्थापन देखील करते. ही सरकारला अनेक आर्थिक विषयांवर सल्ला देते. अशा प्रकारे
सरकारची बँक हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे दुसरं महत्त्वपूर्ण कार्य असून तिसरं आहे बँकाची बँक. बघा, रिझर्व्ह बँक व्यापारी बँकावर वैधानिक नियंत्रण ठेवते. सर्व अनुसूचित बँकांना रिझर्व्ह बँकाकडे त्यांच्या मागणी व मुदत ठेवीनुसार किमान रोख निधी राखीव ठेवणे अनिवार्य असते. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना त्यांच्या योग्य हुंड्या वटवून देऊन आर्थिक सहाय्य करते. तसेच मंजुरी दिलेल्या तारणाच्या बदल्यात बँकांना कर्ज उपलब्ध करून देते. चौथा आहे परकीय चलन साठ्याचा सांभाळ करणे. रिझर्व्ह बँक देशाच्या परकीय चलन साठ्याचे संरक्षक म्हणून काम करते. त्यास रुपयाचे अधिकृत विनिमय दर कायम ठेवणे, स्थिरता निश्चित करणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सर्व सदस्य देशाच्या चलनांची खरेदी व विक्री करण्याचे कार्य रिझर्व्ह बँक करते. पाचवा आहे पतपैशांचे नियंत्रण. पाचवा मुद्दा कुठला आहे? पतपैशाचे नियंत्रण. हेही भारतीय रिझर्व्ह बँकेचे एक महत्त्वपूर्ण कार्य असून देशातील सर्वोच्च बँक म्हणून रिझर्व्ह बँक व्यापारी बँकाच्या पतपुरवठ्याच्या आकारमानावर व वापरावर नियंत्रण ठेवते. संख्यात्मक आणि गुणात्मक साधनांचा वापर करून पतनियंत्रण केले जाते. संख्यात्मक पतनियंत्रणांमध्ये बँक दर, खुल्या बाजारातील रोखे व्यवहार आणि रोकड निधीचे बदलते गुणोत्तर, जसे रोकड निधीचे गुणोत्तर CRR व संविधानिक रोखतेचे गुणोत्तर SLR इत्यादी साधनांचा समावेश होतो. तर गुणात्मक पतनियंत्रणांमध्ये कर्ज व तारण यामधील गाळ्याचे नियमन, कर्जाचे नियंत्रित वाटप, नैतिक मनधरणी इत्यादी साधनांचा समावेश होतो. त्यानंतरचा आहे आकडेवारी गोळा करणे व प्रसिद्धीस देणे. रिझर्व्ह बँक बँकिंग आणि अर्थव्यवस्थेच्या इतर वित्तीय क्षेत्राच्या संबंधित सांख्यिकीय माहिती संकलित करून ती प्रसिद्ध करते. रिझर्व्ह बँक बँकिंग आणि अर्थव्यवस्थेच्या इतर वित्तीय क्षेत्राच्या संबंधित सांख्यिकीय माहिती संकलित करून ती प्रसिद्धीस करते. सातवा आहे विकासाभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्य. रिझर्व्ह बँक निमशहरी आणि ग्रामीण भागात बँकिंग सेवा वाढविणे, ठेवीदारांना संरक्षण देणे आणि कृषी पतपुरवठा आणि औद्योगिक पतपुरवठा यांच्यासाठी काही विकासात्मक कार्य करते. सातवा महत्त्वपूर्ण मुद्दा कुठला आहे? विकासाभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्यामध्ये रिझर्व्ह बँक निमशहरी आणि ग्रामीण भागात बँकिंग सेवा वाढविणे, ठेवीदारांना संरक्षण देणे व कृषी पतपुरवठा आणि औद्योगिक पतपुरवठा यांच्यासाठी काही विकासात्मक कार्य करते. आठवा आहे इतर कार्ये. बघा, रिझर्व्ह बँक आपल्या सदस्य बँकांच्या खात्यांमधील आपापसातील देण्याघेण्याचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी निरसन केंद्र म्हणून काम करते. व्यापारी बँकांचा अंतिम ऋणदाता म्हणून आर्थिक संकटात असलेल्या बँकांना आर्थिक सहाय्य पुरवते. अशा प्रकारे इतर कार्ये आपण पाहिलं. अशा प्रकारे भारतीय रिझर्व्ह बँकाचे 8 महत्त्वपूर्ण कार्याविषयी आपण माहिती पाहिलेला आहोत. पहिला आहे चलनी नोटांची निर्मिती करणारी बँक. दुसरा आहे सरकारची बँक. तिसरा आहे बँकांची बँक. चौथा आहे परकीय चलन साठ्यांचा सांभाळ करणे. पाचवा आहे पतपैशाचे नियंत्रण करणे. सहावा आहे आकडेवारी गोळा करणे व प्रसिद्धीस देणे. सातवा आहे विकासाभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्य. आठवा आहे इतर कार्य. तर आता आपण रिझर्व्ह बँकेच्या काही महत्त्वपूर्ण कार्याविषयी माहिती पाहिलेला आहोत. आता व्यापारी बँकांबद्दलची आपल्याला माहिती पाहायचं आहे, ते पुढच्या तासाला पाहू. आजच्या तासाला आपण रिझर्व्ह बँक म्हणजे काय, रिझर्व्ह बँकेची कार्याची माहिती पाहिलेला आहोत. अशाच प्रकारे व्हिडिओ पाहत राहा. नमस्कार.